श्री स्वामी समर्थ. स्वामी निवास या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत चैत्र महिन्यात येणाऱ्या अमावस्येचे खरे आध्यात्मिक महत्त्व, या तिथीमागील धार्मिक रहस्य, तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याबद्दल सविस्तर माहिती. त्या अगोदर तुम्हाला दररोज असेच उपयुक्त, भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहायचे असतील तर लगेच आपल्या स्वामी निवास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. हिंदू पंचांगानुसार अमावस्या ही महिन्याच्या शेवटी येणारी तिथी आहे. या दिवशी चंद्र पूर्णपणे आकाशातून अदृश्य होतो. सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्राचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या दिवसाला अंधकाराची तिथी असे म्हटले जाते. ही तिथी केवळ खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून नाही, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी मनुष्याने शांत राहणे, आत्मचिंतन करणे आणि देवभक्तीत मन लावणे अधिक शुभ मानले जाते. भारतीय परंपरेनुसार अमावस्येचा दिवस पितरांचे स्मरण, तर्पण, श्राद्ध आणि दानधर्मासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी केलेल्या पुण्यकर्माचे फळ अधिक प्रभावी मानले जाते. तसेच या काळात नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी मन शांत ठेवणे, वादविवाद टाळणे आणि शक्य तितके सकारात्मक राहणे आवश्यक असते. या दिवशी विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी रात्री एकटे किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळावे, असे परंपरेत सांगितले जाते. अमावस्येच्या दिवशी महादेवाची पूजा करणे, रुद्राभिषेक करणे आणि महामृत्युंजय मंत्राचे जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे जीवनात शांती, संरक्षण, सकारात्मक ऊर्जा मिळते अशी श्रद्धा आहे. सकाळी स्नान करून देवपूजा करणे, दिवा लावणे आणि नामस्मरण करणे हे देखील या दिवशी अत्यंत फलदायी मानले जाते. चैत्र अमावस्या ही फक्त अंधाराची तिथी नसून आत्मशुद्धी, शांतता आणि नव्या सुरुवातीची संधी देणारा पवित्र दिवस आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.